परवा विधान परिषदेत महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य या विधेयकावर बोलत असताना मी मांडलेला मुद्दा जिम विरोध म्हणून माध्यमांवर दाखवला जातोय, पण वस्तुस्थिती तशी अजिबात नाहीये. मी मांडलेला विषय होता धर्मांतरणाच्या काही प्रकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धतींचा. मी स्पष्टपणे सांगू इच्छिते की माझा जिम, फिटनेस इंडस्ट्री किंवा आरोग्याबाबत अजिबात विरोध नाहीये. उलट प्रत्येकाने फिट आणि निरोगी राहावं यासाठी जिम आणि फिटनेस क्षेत्राचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. माझ्याकडे आलेल्या अनेक तक्रारींमध्ये ही बाब समोर आली होती की ज्या जिममध्ये इन्स्ट्रक्टर, ट्रेनर म्हणून काम करणारे काही लोक मुलींना फसवतात. एक प्रकारची लव जिहादची ही मोडस ऑपरेंडी आहे आणि त्याकडे सभागृहाचं लक्ष वेधणं हा माझा लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्याचा भाग आहे. मी संपूर्ण जिम क्षेत्रावर आरोप केलेला नाही, तर अशा घटनांकडे लक्ष वेधून मुलींनी आणि समाजाने सतर्क राहावे हा एकच उद्देश होता आणि आहे. प्रामाणिकपणे कष्ट घेणाऱ्या जिम व्यावसायिकांबद्दल मला आदर आहे, पण मुलींची सुरक्षा, जागरूकता आणि विश्वास याबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. तुम्ही देखील ही जागरूकता बाळगाल हीच मी आशा करते. आणि माझ्या समस्त माध्यमांना सुद्धा कळकळीची विनंती आहे, कृपया करून संदर्भासह माझं वक्तव्य त्या ठिकाणी मांडावं.